Hello friends, as a part of 5 days lecture series, today I will be presenting about employment situation post COVID-19. तुम्हा सगळ्यांना मित्रांनो माहितीच असेल की कोविड-19 या व्हायरसमुळे रोजगाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. थोडीशी आपण हिस्ट्री बघूया. What is COVID-19? It is a subacute respiratory disease caused due to infection from novel coronavirus, which originated from Wuhan province in China and has now turned into a global pandemic. म्हणजे ही एक जागतिक महामारी म्हणून आता समोर आलेली आहे. Within 3 months from its first instance, COVID-19 has spread across the globe and already started causing several economic repercussions. Indian business have also been severely affected due to COVID-19. तर मित्रांनो, या COVID-19 मुळे भारतीय बिझनेस जो आहे तो पण खूप मोठ्या प्रमाणात अफेक्ट झालेला आहे. काही आपण उदाहरणं बघूया थोडीशी. सिमेंट मेकर शट डाऊन फॅक्टरीज अक्रॉस इंडिया. बिझनेस लाईन्स मध्ये आलेली बातमी आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी की सिमेंट मेकर जे आहेत त्यांनी त्यांच्या फॅक्टरीज बंद केलेल्या अक्रॉस द इंडिया. आणि एखादी फॅक्टरीमध्ये जर कमीत कमी 100 एम्प्लॉईज जर असतील तर तुम्ही विचार करू शकता मित्रांनो की किती मोठा इम्पॅक्ट हा त्या सिमेंट इंडस्ट्रीमध्ये झालेला आहे. इट इज डेफिनेटली हॅव मोर दॅन 100 पीपल इन वन फॅक्टरी. पण हे लक्षात ठेवा की कशा प्रकारे ह्याचा इम्पॅक्ट हा बिझनेसवरती पडत आहे. COVID-19 create a massive $2 billion hole in India's apparel industry. म्हणजे विचार करा 2 बिलियन हो एवढा मोठा लॉस जो आहे तो ऍपरल इंडस्ट्रीचा झालेला आहे. काही रेफरन्सेस इथे मी मांडतो. In India, up to 53% of business have specified a certain amount of impact of shutdown caused due to COVID-19 on operation. फिस्की करून एक संस्था आहे त्यांनी सर्वे केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगतायत की 53% of business have specified a certain amount of impact of shutdown. म्हणजे 53% बिझनेस जो आहे तो बऱ्यापैकी हा शटडाऊन झालेला आहे. Various business such as hotel, airlines are cutting salaries and laying off employees. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हॉटेल्स असतील, एअरलाईन इंडस्ट्री असतील, तर ह्यांचे ऑपरेशन्स हे 25 मार्च पासून थांबलेले आहेत. त्याच्यामुळे सगळा जो बिझनेस आहे त्यांचा थांबलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे की एम्प्लॉयची सॅलरी कट करणे किंवा ले ऑफ जो आहे तो जाहीर करणे अशा सगळ्या गोष्टी सुरू आहेत. याचा रेफरन्ससाठी तुम्ही बघू शकता की द इकॉनॉमिक टाइम्स रिट्राईव्ह 23 मार्च. 24 एप्रिल पर्यंत जर अनएम्प्लॉयमेंटचा रेट जर बघितला तर हॅड इन्क्रीज नियरली 19% विदिन अ मंथ, reaching 26% unemployment across India, according to the Center of Monitoring Indian Economy. म्हणजे ही एक संस्था आहे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी. यांनी यांच्या सर्वेक्षणमध्ये सांगितलंय की एका महिन्यामध्ये जवळपास 19% इन्क्रीज झालेले कशामध्ये, अनएम्प्लॉयमेंट रेटमध्ये. आणि टोटल अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे तो 26% आहे. अराउंड 14 करोड इंडियन लॉस्ट एम्प्लॉयमेंट इन द लॉकडाऊन. म्हणजे 14 कोटी लोकांनी लॉकडाऊन मध्ये त्यांचे जॉब जे आहेत हे गेलेले आहेत किंवा गमावलेले आहेत. मग त्याच्यामध्ये ऑर्गनाइज सेक्टरमधले लोक असतील किंवा अनऑर्गनाइज सेक्टरमधले लोक असतील तर हा जवळपास आकडा जो आहे तो 14 करोड आहे. द फिगर मे बी मोर दॅन 14 करोड. पण सर्वे जो आहे त्या सर्वेने जो आकडा काढलाय तो 14 करोड आहे. More than 45% household across the nation have reported an income drop as compared to the previous year. म्हणजे काही जवळ 45% कुटुंब जे आहेत म्हणजे देशामधली त्यांनी त्यांचा इन्कम जो आहे तो कमी झालेला आहे गेल्या वर्षीपेक्षा असं नमूद केलेलं आहे. 4 एप्रिलची जर तुम्ही बातमी बघाल तर फॉर्मर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चीफ रघुराम राजन काय म्हणतोय तो
said that the coronavirus pandemic in India may just be the greatest emergency since independence. म्हणजे ह्याच्यामुळे जो लॉस होणार आहे तो मोठा ह्यूज लॉस आहे. The former chief economic advisor to the government of India has said that India should prepare for a negative growth rate in financial year 21 and that would need 720 lakh crore stimulants to overcome the contraction. तुम्ही एक 2 दिवसापूर्वीची बातमी मित्रांनो बघितली असेल तर त्याच्यामध्ये माननीय पंतप्रधानांनी 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर असतील या सगळ्या सेक्टर सामावून घेण्यासाठी त्यांनी ते पॅकेज जाहीर केलं. पण तुम्ही फॉर्मर चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर जे आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचं स्टेटमेंट जर ऐकलं तर टोटल 720 लाख करोड एवढे पैसे आपल्याला लागणार आहेत टू ओव्हरकम द लॉस. म्हणजे जे पॅकेज जे आहे त्या पॅकेजला जर तुम्ही 36 टाइम्स केलं तर टोटल 720 लाख करोड एवढी मोठी अमाऊंट येते. इकॉनॉमिक डेंजर वर्सेस हेल्थ रिस्क. कारण सध्या पुढे गव्हर्नमेंट पुढे एकच मोठा इश्यू होता ज्यावेळेस त्यांनी लॉकडाऊन जाहीर केलं की जीव वाचवायचा का नोकरी वाचवायची. इन मार्च Adar Poonawala, CEO of Serum Institute India, said that the economic danger of the outbreak was exponentially greater than its health risk. म्हणजे मरणाऱ्यांचं प्रमाण जर बघितलं तर ते 4% जवळपास आहे. पण जो इकॉनॉमिक लॉस जो होणार आहे तो खूप मोठा आहे की ज्याच्यामुळे मरणाऱ्यांचं प्रमाण आणखी वाढू शकतं. म्हणजे एखादा व्यक्ती कोरोनामुळे मरण्यापेक्षा भुकेमुळे मरणाऱ्यांचे प्रमाण हे कित्येक पटीने अधिक असेल. On 29 April, Indian billionaire Naren Murthy said that if the lockdown continues, India may see more death due to hunger than from the pandemic. म्हणजे नारायण मूर्ती हे इन्फोसिस ही मोठी कंपनी आहे भारतामधली किंवा जगामधली त्याचे ते संस्थापक आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की इंडिया मे सी मोर डेथ ड्यू टू हंगर. म्हणजे भूकमारीमुळे जे लोक जातील यांचं प्रमाण अधिक असणार आहे कोरोनामुळे मरणाऱ्यांपेक्षा. कधीतरी गव्हर्नमेंटला विचार करायला लागणार आहे रिओपनिंग ऑफ इकॉनॉमी. In the second week of May, companies started preparation of restarting operation. Some companies have opened offices with maximum permitted strength of 33%, while others took a more cautious approach as low as 5%. म्हणजे गव्हर्नमेंटने जशी गाईडलाईन दिलेली आहे त्याच्याप्रमाणे काही कंपन्यांनी आता थोडेसे ऑपरेशन सुरू केलेले आहेत. काही कंपन्यांनी 33% स्टाफ जो आहे त्यांना बोलवलेले आहे आणि काही कंपन्यांनी रिस्क नको म्हणून 5%च लोकांना बोलवलेलं आहे. गव्हर्नमेंटने काही टास्क फोर्स अपॉइंट केलेले आहेत. द टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग अँड असेसमेंट काउन्सिल IFAC, डिपार्टमेंट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी आर प्रिपेरिंग अ व्हाईट पेपर ऑन द रिवायवल ऑफ इंडियन इकॉनॉमी. म्हणजे टिफॅक ही जी संस्था आहे त्या म्हणजे सायन्स ऑफ टेक्नॉलॉजीची की त्यांनी व्हाईट पेपर म्हणजे काय करायचंय भविष्यामध्ये या संदर्भाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत ह्याच्याबद्दल प्रिपरेशन सुरू केलेले हॅज अ मॅन्डेट टू थिंक फॉर द फ्युचर. पंजाब गव्हर्नमेंट हॅज फॉर्म अ ग्रुप ऑफ एक्सपर्ट लेड बाय मॉन्टेक सिंग अहलुवालिया, फॉर्मर प्राईम मिनिस्टर सिंग विल प्रोव्हाइड गायडन्स. मॉन्टेक सिंग अहलुवालिया हे जे होते हे प्लॅनिंग कमिशनचे प्रमुख होते पूर्वीचे म्हणजे फॉर्मर. आणि आपले जे माजी पंतप्रधान आहेत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या गायडन्समध्ये पंजाब गव्हर्नमेंटने कमिटी फॉर्म केलेली आहे की जी गव्हर्नमेंटला सूचना देणार आहे की कशा प्रकारे इथून पुढे ऑपरेशन्स करायचे आहेत. टीम ऑफ सायंटिस्ट बिगन वर्क ऑन वे टू रिवाइव्ह इंडियन इकॉनॉमी आफ्टर कोविड क्रायसिस. या सगळ्यांमध्ये आपण जर विचार केला तर आज जी मुलं बाहेर पडणार आहेत म्हणजे ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडणार, एक बातमी आलेली होती हिंदुस्तान टाइम्सला, त्याचं फक्त मी टायटल असतो फ्रेशर स्टेट अँड अनसर्टन फ्युचर ॲज कोविड हिट जॉब मार्क. हा डेटा प्रॉपर डेटा आहे. अकॉर्डिंग टू द ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन, over 23 million students are enrolled in undergraduate level program across universities and colleges. A section of the students pursuing their last year of the program will graduate in August as per University Grant Commission guideline for
central university, while state are still determine their own exam schedules. The student now fear that the job market will dry up as company pause hiring to recoup the losses that piled up as the economy ground to halt in an attempt to check the disease spread. म्हणजे ऑल इंडिया म्हणजे त्याला ASI म्हणतात आपण, ऑल इंडिया सर्व्हे ऑफ हायर एज्युकेशन. तर त्यांचा जो डेटा आहे त्या डेटाप्रमाणे ते सांगतात की 23 मिलियन स्टुडंट जे आहेत यांनी एनरोल केलेले अंडर ग्रॅज्युएट लेवलला, आणि याच्यापैकी काही पोरं ही जी आहेत, मुलं जी आहेत की पास आउट होऊन बाहेर पडत, आणि ही ज्यावेळेस पास आउट होऊन बाहेर पडतील त्यावेळेस त्यांना कुठल्या प्रकारचे जॉब असतील, वेदर जॉब विल बी देअर ऑर नॉट, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर असणार आहे. फ्युचर ऑफ इंडिया. इंडियन इकॉनॉमी रिसेट वर्कस्पेसेस फॉर लाईफ आफ्टर COVID-19 लॉकडाऊन. ही एक बातमी आलेली होती पेपरला. ते सांगतो की विल रिसेट इट वर्क स्पेस वन्स वर्क रिझ्यूम आफ्टर द लॉकडाऊन विथ लार्ज स्केल बिहेवियर आणि फिजिकल स्पेस अल्टरेशन. म्हणजे काही कंपन्या आता नंतर सुरू होतील, मग सुरू होताना त्यांना जर गाईडलाईन पाळायच्या तर त्या गाईडलाईनचा विचार केला तर त्या सगळ्यांचा विचार केला. बिझनेस आर सेट टू रिडिफाईन सिटिंग ॲट ऑफिस in accordance with social distancing norm, introduce shift-based work, go virtual with meeting, ramp up cleaning protocol with frequent sanitization and provision of hand sanitizer, and reintroduction of access card in place of biometric. Company executive said. म्हणजे कंपन्या पुन्हा चालू होतील, पण त्यांची जी सुरू होण्याची पद्धत जी असणार आहे ही पूर्वीपेक्षा नक्कीच वेगळी असणार आहे. या सगळ्यांमध्ये मित्रांनो आपण काय करायला हवं? आपल्याला समजा जर जॉब हवा असेल तर आपल्याला कुठल्या प्रकारचे जॉब मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, हे कसे शोधायचे, कुठल्या प्रकारचे जॉब आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर मित्रांनो माझं तुम्हाला एक सजेशन आहे की लिंकडइन असेल किंवा Naukri.com असेल, याच्यावरती तुम्ही तुमची नावं नोंदवा आणि ह्याच्यावरती तुम्ही जॉब शोधा. त्याच्यावरती तुम्ही ज्या जॉब शोधाल त्यास तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या प्रकारचे जॉब हे ग्रॅज्युएट लेवलला ऍप्लिकेबल आहेत. समजा मी सायन्स ग्रॅज्युएट असेल तर तुम्ही ग्रॅज्युएट लेवलला जे काही जॉब आहेत या सगळ्या जॉबला तुम्ही अप्लाय करू शकता. तसंच BA आहे, तसंच BCom आहे. या सगळ्या मुलांसाठी मित्रांनो भविष्यामध्ये जॉब जे आहेत हे फार डिफिकल्ट आहेत. कारण सध्याची सिच्युएशन बघितली तर गव्हर्नमेंट प्लॅनिंग करते की कशा प्रकारे मार्केट किंवा बाकीच्या गोष्टी ओपन करता येतील. पण मित्रांनो तुमच्या हातामध्ये आता एक गोष्ट आहे की तुम्हाला जो ब्रीदिंग पिरियड मिळालेला आहे, म्हणजे तुमच्या अजून एक्झाम व्हायच्या फायनल इयरच्या, त्याच्यानंतर तुम्हाला काही ब्रीदिंग पिरियड मिळणार आहे. तर माझं तुम्हाला सर्वांना एक सजेशन आहे की काही ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहेत, तर तुम्ही ते ऑनलाईन कोर्सेस करा, त्याचे सर्टिफिकेट मिळवा. कारण ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये जाताल त्यावेळेस तुम्हाला मार्केटवाले किंवा कंपनीवाले विचारतील की तुम्ही लॉकडाऊनचा कशा प्रकारे इफेक्टिव्ह वापर केला. कारण शेवटी लॉकडाऊनचा इफेक्टिव्ह वापर केलेला असेल तर तुम्हाला नक्कीच चांगली ग्रोथ आहे. तर तुम्हाला या सगळ्या संदर्भात माझ्यातर्फे भविष्यासाठी शुभेच्छा. पण एक लक्षात ठेवा की जॉब मार्केट हे पूर्वी जे होतं आणि आता जे आहे याच्यामध्ये बराच फरक पडलेला आहे. स्वतःला अपडेट ठेवा. भले तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असाल पण सोशल मीडिया चांगल्या गोष्टींसाठी वापरा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.